एक महत्त्वाची बातमी तुळजापुरातून आहे। तुळजापूर एमटी ड्रग्ज प्रकरणामध्ये गेल्या 10 महिन्यांपासून फरार असलेला आणि या सगळ्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अतुल श्याम अग्रवाल याला अटक करण्यात आलेली आहे। तामलवाडी पोलिसांनी कारवाई केली आणि यश मिळवलं। मुंबईतील मीरा भाईंदर परिसरातून तपास पथकाने त्याला ताब्यात घेतलेलं आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 39 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अग्रवालच्या अटकेमुळे ड्रग्ज तस्करीचं मोठं जाळं उघड होण्याची शक्यता आहे। अतुल अग्रवाल हा मूळचा राजस्थानचा राहणारा आहे। गेली 20 वर्ष तो मुंबईत स्थायिक आहे। तो मीरा भाईंदर भागात एका लॉन्ड्रीच्या दुकानाच्या आडून ड्रग्जचा काळा धंदा चालवत होता। 2014 मध्येही त्याच्यावर मुंबईत ड्रग्ज प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला होता। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याशी बोलूया। बालाजी, आतापर्यंत 39 अटक झाल्यात आणि हा आता मुख्य सूत्रधार सुद्धा ताब्यात आलाय, काय सांगा? एकूण जर बघितलं तर 10 महिन्यापूर्वी जी आहे ती तामलवाडी पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान ड्रग्ज आढळून आला आणि त्यानंतर तुळजापुरात ड्रग्जचं रॅकेट हे उघड झालं। मोठ्या घडामोडी याच्या मागे घडल्या, राजकीय आरोप प्रत्यारोप झाले। याच्यामध्ये आपल्याला माहिती की तुळजापूरची नगर परिषदेची निवडणूक आहे, त्याच्यात आता विनोद पिटुगंगे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून निवडून देखील आले आहेत। ते देखील याच्यात मुख्य आरोपी म्हणून अटक झालेली होती त्यांना। ते ड्रग्ज रॅकेट ह्यामार्फत चालवत होते। आता यातला जो फरार आरोपी आहे अग्रवाल अटक होत नव्हता। याच्यामुळं राजकीय आरोप प्रत्यारोप होत होते, सत्ताधाऱ्यावरती आरोप केले जात होते आणि पोलिसांवरतीही आरोप केले जाते। मात्र आता सुवर्ण त्याला आरोपी जो आहे अग्रवाल जो आहे तो अटक झालेला आहे। त्याला मुंबईतून अटक केलेली आहे। मीरा भाईंदर परिसरात तो लॉन्ड्रीच्या दुकानाच्या आडून जो आहे तो आपला हा ड्रग्जचा व्यवसाय करत होता। पण त्याला अटक झाल्यामुळे आता खूप महत्त्वाच्या घडामोडी वेगाने पुढे जातील। धन्यवाद तुर्तास बालाजी, आपण माहिती दिली त्याबद्दल।